नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। अग्निशामक दल भरती 2024 तर्फा महाराष्ट्र राज्य शासनाचा या ठिकाणी अग्निशामकचा पाठ्यक्रम जे विद्यार्थी मित्रांनो सुरू झालेला आहे। जे प्रशिक्षण आहे अग्निशामक दलचं हे 6 महिन्यासाठी हे प्रशिक्षण तुम्हाला देण्यात येणार आहे। आणि महाराष्ट्र शासन दरवर्षी अग्निशामकच्या जागा काढते, तर त्यामध्ये ज्या पण विद्यार्थ्यांनी हे 6 महिन्याचं प्रशिक्षण केलं त्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन होते महाराष्ट्र अग्निशामक दलात। ठीक आहे, तर हे 6 महिन्याचं प्रशिक्षण जे अग्निशामक दल भरतीबद्दल चालू आहे, तर फॉर्म भरणे जे विद्यार्थी मित्रांनो चालू आहे, तर 15 जून 2024 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे। आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख या ठिकाणी 15 ऑगस्ट 2024 आहे। तर यामध्ये कोणकोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, तर तुम्ही या ठिकाणी 10वी पास असाल आणि तुम्हाला 45% 10वी मध्ये असाल तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येते। ठीक आहे, आणि हे प्रशिक्षण कशा प्रकारे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस असणार आहे आणि तुम्हाला ह्या प्रशिक्षणासाठी पैसे सुद्धा भरावे लागणार आहे। तर पैसे या ठिकाणी तुम्हाला किती भरावे लागणार आहे त्याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। त्याचबरोबर तुमचं जे प्रशिक्षण आहे हे अग्निशामकचं, तर हे कोणत्या ठिकाणी होणार आहे, त्याचबरोबर सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय या ठिकाणी प्रोसेस आहे आणि लेखी परीक्षा होणार आहे की नाही होणार आहे, त्याचबरोबर कशा प्रकारे विद्यार्थ्यांचं या ठिकाणी प्रशिक्षण होणार आहे, तर संपूर्ण माहिती A to Z माहिती आपण या अग्निशामक कोर्स बद्दल जे तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ आतापर्यंत पाहिला नसेल तर व्हिडिओ जे आहे विद्यार्थी मित्रांनो हा शेवटपर्यंत बघा, कारण की खूप इम्पॉर्टंट हा व्हिडिओ आहे। ज्या पण विद्यार्थ्यांनी पूर्ण हा व्हिडिओ बघितला त्यांनाच या ठिकाणी समजणार आहे। ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि अग्निशामक दल भरतीबद्दल सुद्धा वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत असतो। ठीक आहे, तर आता हा जो कोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो 6 महिन्याचं हे प्रशिक्षण आहे, तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंग दिला जाणार आहे, त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट भेटणार आहे। आणि महाराष्ट्र शासनाच्या अग्निशामकच्या स्पेशल जागा निघत असते त्यामध्ये हे कोर्स या ठिकाणी अनिवार्य आहे। ज्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स केला 6 महिन्याचा त्याच विद्यार्थ्यांना अग्निशामक दलात फॉर्म भरता येते। तर जास्त विद्यार्थी इकडे वळत नाही महाराष्ट्रातील, तर काय काय यामध्ये प्रोसेस आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे या ठिकाणी सांगणार आहे। मेन म्हणजे तुम्ही या ठिकाणी आता अग्निशामकचा हा 6 महिन्याचा कोर्स केला बा आणि लगेच तुम्हाला नोकरी भेटणार आहे असं काही नाही आहे या ठिकाणी। ठीक आहे, तुम्ही जरी कोर्स केला या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे, त्याचा फिजिकल तुम्हाला द्यावं लागणार आहे। अग्निशामकचं जे विद्यार्थी मेरिटमध्ये असणार आहे त्या विद्यार्थ्यांना ते घेणार आहे। हे पुढची मी तुम्हाला माहिती सांगत आहे की तुम्हाला जर वाटत असेल बा की आपण 6 महिन्याचा कोर्स केला अग्निशामकचा आणि डायरेक्टच आपलं सिलेक्शन होणार आहे अग्निशामक दलात, असं नाही आहे। ठीक आहे, तर हा तुमचं या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे अशा प्रकारे नाही आहे। ठीक आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये जी फी ठेवण्यात आली आहे, तर फी जे जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 600 रुपये फी तुम्हाला फॉर्म भरायच्या वेळेस लागणार आहे अग्निशामक पाठ्यक्रमचे। ठीक आहे, आणि तुम्ही जर SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला या ठिकाणी 500 रुपये भरावे लागणार आहे ह्या कोर्सचे। ठीक आहे, म्हणजे फॉर्म भरायचे तुमची समोर लेखी परीक्षा सुद्धा असणार आहे, शारीरिक पात्रता सुद्धा असणार आहे। ठीक आहे, तेव्हाच तुम्हाला जे ह्या पाठ्यक्रमामध्ये घेतल्या जाणार आहे जे उत्तीर्ण होणार आहे त्यांना। ठीक आहे, आणि या भरतीमध्ये जे वयोमर्यादा ठेवण्याला हे जे ह्या मित्रांनो अग्निशामकचं हे पाठ्यक्रम आहे, हे जे प्रशिक्षण आहे 6 महिन्याचं। ठीक आहे, तर या भरतीमध्ये यामध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आल्या पाठ्यक्रमामध्ये, तर 18 ते 23 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। SC ST कॅटेगरीचे मागासवर्गीय कॅटेगरी 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकतात। OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 26 पर्यंत फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, तर 15 जून पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे अग्निशामक प्रशिक्षणचे आणि शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे। ठीक आहे, तर यामध्ये आपण सर्वात अगोदर मी तुम्हाला उंची सांगतो किती लागते या ठिकाणी, तर 165 सेंटीमीटर उंची लागते या ठिकाणी। त्याचबरोबर 50 किलोच्या वरता आपलं वजन असलं पाहिजे। त्याचबरोबर छाती 81 सेंटीमीटर पाहिजे, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे, 86 सेंटीमीटर। ठीक आहे, आणि जेवढी तुमची जास्त छाती फुगणार आहे तेवढे तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स या ठिकाणी भेटणार आहे शारीरिक चाचणीमध्ये। आणि जेवढी तुमची उंची आहे समजा 176च्या वरता जर असेल तर तेवढे सुद्धा तुम्हाला जास्त मार्क्स या ठिकाणी वाढणार आहे। ठीक आहे, तर जास्त तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स भेटणार आहे जर तुमची जास्त हाईट असेल आणि जास्त तुमची छाती असेल तर एक्स्ट्रा मार्क्स तुम्हाला भेटणार आहे। ठीक आहे, जास्त मार्क्स भेटणार आहे तुम्हाला या ठिकाणी। तर या ठिकाणी एक अट ठेवण्यात आले की प्रत्येक विद्यार्थी जे पण फॉर्म भरणार आहे ते महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजे, मराठी वाचता लिहिता बोलता आलं पाहिजे, हे अट या ठिकाणी एक ठेवण्यात आली आहे। त्याचबरोबर यामध्ये जे आहे
सर्वात आधी काय होणार आहे की आता तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरला ह्या प्रशिक्षणचा, ठीक आहे। तर या ठिकाणी सर्वात आधी तुमचं जे सिलेक्शन प्रोसेस आहे या ठिकाणी कशा प्रकारे तुम्हाला घेतलं जाणार आहे, तर सांताक्रूझ मुंबई या ठिकाणी त्यांचं प्रशिक्षण केंद्र आहे। तर या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आहे। तर सर्वात आधी तुमची शारीरिक चाचणी होणार आहे, ठीक आहे। शारीरिक चाचणी, त्यानंतर तुमची लेखी परीक्षा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे डॉक्युमेंट झालं तर ह्या तीनही याचे मिळून तुमचे मार्क्सची या ठिकाणी मेरिट लागणार आहे। जे पण विद्यार्थी मेरिट येणार आहे त्यांना प्रशिक्षण असणार आहे। तर मेरिट कशा प्रकारे असणार आहे ते तुम्हाला सांगून देतो या ठिकाणी। तर समजा आता उंची जर समजा तुमची या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता 181 किंवा 83 पेक्षा जर असेल तर 9 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। 165 ते 168 च्या दरम्यान असेल तर 5 मार्क भेटणार आहे। 169 ते 171 च्या दरम्यान असेल तर 5 मार्क भेटणार आहे, 5.5। त्याचबरोबर तुमची जी उंची आहे 175 ते 177 च्या दरम्यान असेल तर 7 मार्क्स भेटणार आहे। तर उंचीनुसार तुम्हाला या ठिकाणी मार्क्स भेटणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला जे छातीनुसार सुद्धा या ठिकाणी मार्क्स भेटणार आहे। तुमची एक्स्ट्रा जर या ठिकाणी तशी छाती 81 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आहे, यापेक्षा जरी तुमची 6 सेंटीमीटर वाढली तर 5 मार्क, 7 सेंटीमीटर वाढली तर 6 मार्क आणि डायरेक्ट 10 सेंटीमीटर वाढली तर 9 मार्क, 11 सेंटीमीटर वाढली तर 10 मार्क अशी तुम्हाला मार्क्स या ठिकाणी भेटणार आहे। त्याचबरोबर तुमचं वाहन चालवणे असेल तर यामध्ये सुद्धा तुम्हाला मार्क भेटणार आहेत। LMU साठी 2 मार्क्स, त्याचबरोबर HMU साठी 3 मार्क, NCC केलं असेल A सेटला 1 मार्क, B सेटला 2 मार्क, C सेटला 3 मार्क्स भेटणार आहे। होमगार्ड जर तुम्ही असाल तर 2 घेऊन भेटणार आहे। सिव्हिल डिफेन्स कोर्स असेल तर 2 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे आणि अतिरिक्त या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी मार्क्स भेटणार आहे। याचे हे काय जे शारीरिक पात्रताचे हे मार्क्स आहे, तुमची सर्वात आधी शारीरिक पात्रता होणार आहे। सांताक्रूझ मुंबई या ठिकाणी तुम्हाला बोलावलं जाणार आहे, ठीक आहे। सर्वात अगोदर तुमची शारीरिक चाचणी होणार आहे, त्यानंतर तुमची या ठिकाणी लेखी परीक्षा होणार आहे। तर लेखी परीक्षेमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे प्रश्न विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे प्रश्न विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञान आणि विज्ञान विषयावर प्रश्न विचारले जाणार आहे, त्याचबरोबर बौद्धिक चाचणीवर, बुद्धिमत्ता चाचणीवर प्रश्न विचारले जाणार आहे। असा पेपर तुमचा 100 मार्क्सचा असणार आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो तुमची परीक्षा असणार आहे, परीक्षेचे मार्क, त्याचबरोबर तुमच्या शारीरिक चाचणीचे मार्क असे जे प्लस केले जाणार आहे आणि तुमची गुणवत्ता यादी या ठिकाणी लागणार आहे। जे पण विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये असणार आहे, मेरिटमध्ये असणार आहे, त्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी प्रशिक्षण असणार आहे, ठीक आहे। आता हे झालं प्रशिक्षणाचा, जे विद्यार्थी मेरिटमध्ये येणार आहे त्यांच्यासाठी हे प्रशिक्षण असणार आहे। तर आता प्रशिक्षणाला या ठिकाणी खर्च किती येऊ शकते मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, जेणेकरून जे तुम्हाला या ठिकाणी कळणार आहे की आपण या ठिकाणी केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे, ठीक आहे। तर या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षणाचा जो खर्च आपल्याला स्वतः भरावा लागते, ठीक आहे। जसं आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, मी तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी आणलं तर या ठिकाणी काय सांगितलं आहे, निवास खर्च 50 ते 70 रुपये एका दिवसाचा लागते, ठीक आहे। तर 6 महिन्याचा जो खर्च लागणार आहे जवळपास विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 10,000 लागणार आहे या ठिकाणी, ठीक आहे। समजा ह्या राहताच खर्च आहे, ठीक आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी बघितलं जे भोजन खर्च अंदाजे भोजन जे जेवणाचा जो खर्च आहे तर एका दिवसाचा हा 300 रुपये रोज आहे, ठीक आहे। 300 रुपयांना आपण 6 महिन्याचे जर पकडले तर 45,000 रुपये होते। तर 10,000 समजा निवास खर्च आणि 45,000 तुमचे जेवणाचे, तर या ठिकाणी किती रुपये झाले या ठिकाणी, तर या ठिकाणी जवळपास 55,000 रुपये झाले, ठीक आहे। आणि आणखीन तुम्हाला या ठिकाणी प्रशिक्षण शुल्क 13,000 भरावं लागणार आहे। तर हे सुद्धा आपण यामध्ये प्लस करणार आहे। तर झाले किती टोटल या ठिकाणी 68,000 झाले, ठीक आहे। त्याचबरोबर यामध्ये आणखीन तुमचं या ठिकाणी काय असणार आहे की ट्रेनी ॲम्युनिटी असणार आहे, याचे 2,000 तुम्हाला भरायचे आहे। तर हे जर आपण यामध्ये प्लस केले तर किती या ठिकाणी होणार आहे की 70,000 या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे। त्यानंतर काय होणार आहे की आपलं दुसरं जे आहे या ठिकाणी तर जे गणवेश व इतर साहित्य आहे तर याचे 10,000 रुपये। तर टोटल जर आपण या ठिकाणी बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर 80,000 रुपये तुम्हाला प्रशिक्षणचे या ठिकाणी भरायचे आहे, ठीक आहे। तर जवळपास तुमचे टोटल 80,000 रुपये या ठिकाणी लागणार आहे प्रशिक्षणाला, ठीक आहे। हे 500-600 रुपये फी तर तुम्हाला अगोदर भरावीच लागणार आहे आणि 80,000 रुपये तुम्हाला प्रशिक्षणचे भरायचे आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे 6 महिन्याचा प्रशिक्षण आहे, कोर्स आहे अग्निशामकचा। तर तुमच्यावर आहे ते, तुम्हाला करायचं असेल तर करू शकता, नाही करायचं असेल तर नाही करू शकता, सांगणं माझं या ठिकाणी तुम्हाला काम आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस आहे या अग्निशामक पाठ्यक्रमाची, ठीक आहे। आणि तुम्ही जर ह्या पाठ्यक्रम जर केला 6 महिन्याचा की ह्या जर समजा तुम्ही कंप्लीट केला तर असं नाही की बा तुम्ही कंप्लीट केला म्हणजे तुम्हाला डायरेक्ट सरकार नोकरी देणार आहे, तर असं नाही यामध्ये, ठीक आहे। तुम्हाला समजा अग्निशामक ज्या ठिकाणी भरती निघणार आहे अग्निशामकची त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला फिजिकल चांगलं द्यायचं आहे। तुमचं जर चांगलं फिजिकल असलं जे मेरिटमध्ये असणार आहे ते विद्यार्थी घेणार आहे। फक्त फरक एवढा आहे की अग्निशामकमध्ये इकडे जास्त कॉम्पिटिशन नाही आहे, फरक एवढा आहे, ठीक आहे।
जास्त विद्यार्थ्यांनी अग्निशामकचा कोर्स केलेला नाही आहे। तर जेव्हा सुद्धा अग्निशामकची भरती निघते तर त्यामध्ये काय की कोर्स त्यांनी बंधनकारक आहे, म्हणजे ज्या पण विद्यार्थ्यांनी हा 6 महिन्याचा कोर्स केला असेल अग्निशामकचा त्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते, अन्यथा दुसऱ्या विद्यार्थ्यांना अग्निशामक दलात फॉर्म भरता येत नाही। ठीक आहे, तर अशी जे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण प्रोसेस आहे। तर हा 6 महिन्याचा या ठिकाणी कोर्स आहे। तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंग दिला जाणार आहे 6 महिन्याची आणि तुम्हाला जवळपास 80,000 या ठिकाणी खर्च येऊ शकते, मी तुम्हाला या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे। तर अशा प्रकारे प्रोसेस आहे। सर्वात आधी अगोदर तुमचे फॉर्म वगैरे लिहून घेतले जाणार आहे, त्यानंतर तुम्हाला सांताक्रूझ मुंबई या ठिकाणी काय शारीरिक चाचणीसाठी आणि कागदपत्रासाठी बोलावलं जाणार आहे। याचे मार्क तुम्हाला भेटणार आहे शारीरिक चाचणीचे, त्याचबरोबर तुमची लेखी परीक्षा सुद्धा घेतली जाणार आहे। तर हे तीनही याचं मिळून या ठिकाणी तुमचं मेरिट लागणार आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांचं मेरिटमध्ये नाव असणार आहे त्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी बोलावलं जाणार आहे। तर अशी संपूर्ण माहिती विद्यार्थी मित्रांनो अग्निशामक दलाची। तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।